डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचं आज लोकार्पण होणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। उद्धव ठाकरेंच्या मनात सांगलीतील पराभवाची सल तर नाही ना, अशा चर्चा या निमित्ताने सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंनी खासगी दौऱ्याचं कारण देत या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली आहे। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील। सांगलीतील सोरहिरा साखर कारखान्याच्या आवारामध्ये हा सोहळा पार पडणार आहे। कारण अधिकृतरित्या महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल। कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार, आता हे होणार, असं नाहीये। जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ। उद्याचा वैयक्तिक कार्यक्रम आहे। दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी जो देश पातळीवर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, अशा महत्त्वाच्या शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण सोहळा व त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधींच्या शुभ हस्ते, देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्याचबरोबर देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या संपन्न होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।